पुढचा पॉईंट, पार्टनरशिपची प्रॉपर्टी, पार्टनरशिपची मालमत्ता. कशी असते पार्टनरशिपची मालमत्ता? वाच. कोणकोणती म्हटली ती? किती नावं दिली तिला सांग? किती सारी नावं दिलेली आहे? घ्या बरं, प्रत्येकाचा मराठीमध्ये अर्थ सांगा. यस, एकदम यस, एकदम बरोबर. सांगा एकेकाचा मराठीमध्ये अर्थ सांगा फक्त. अरे सेमच आहे पुष्कळशा गोष्टीले. मग करा ना, सुरू करा ना. एकदा सुरू केल्यानंतर जमेल ना लगेच. मी प्राईज घेत असताना फोटो काढला तर कोणी? सर्टिफिकेट घेत असताना नाही ना? चला घ्या ना. पहिलं नाव भागीदारी मालमत्ता. दुसरं सेम अर्थ. तिसरं म्हणजे कंपनी. काय जॉईंट स्टॉक म्हटलं कंपनी. जॉईंट स्टॉक मालमत्ता किंवा संयुक्त मालकी. पुढे कॉमन. कॉमन म्हणजे सगळ्यांची मालमत्ता. पुढे तोच अर्थ आहे जॉईंट स्टॉक वाला. संयुक्त मालमत्ता. संयुक्त मालमत्ता. डिनोट्सचा अर्थ शोज, दर्शवणे. काय दर्शवतो तो? ऑल प्रॉपर्टी, राईट्स अँड इंटरेस्ट. सगळी मालमत्ता, सगळे अधिकार. राईट्स अँड इंटरेस्ट. सगळी मालमत्ता, सगळे अधिकार आणि सगळे इंटरेस्ट. इंटरेस्ट म्हणजे व्याज. अधिकार. इथे इंटरेस्टचा अर्थ लिहा अधिकार. राईट म्हणजे पण अधिकार आहे. मग एक काम करा, इंटरेस्टला हिस्साच लिहा, कारण तिथे जर वेगळा शब्द दिला आहे त्याच्यासाठी तर मग वेगळं लिहावं लागेल. प्रॉपर्टी म्हणजे मालमत्ता, राईट्स म्हणजे अधिकार, इंटरेस्ट म्हणजे हिस्सा. टू विच ज्याच्यामध्ये फर्म. वाच पुढे. येस, पूर्ण फर्म त्याला एंटायटल आहे. एंटायटल अधिकार. सगळ्या फर्मला जो अधिकार आहे, पूर्ण पार्टनरशिपला तो अधिकार आहे. पूर्ण पार्टनरशिपची जी मालमत्ता आहे सगळ्यांची, यांची पार्टनरशिप आहे. हा कार घेऊन येतो पार्टनर. सांगा ही कार पार्टनरशिपची प्रॉपर्टी होईल का? नाही, कारण ती त्याची प्रायव्हेट आहे. केव्हा होईल ते पुढे दिलेलं आहे, वाचणार आपण पुढे. येस. आता पुढची मुलगी वाचेल. घसा बसलेला असतो किंवा जरी सर्दी झालेली असते तरी ती वाचते, आणि बाकीचे इतका चांगला घसा तरी आळशीपणा खूप जास्त आहे. ऑल प्रॉपर्टी राईट्स
ऑल प्रॉपर्टी राईट्स आणि इंटरेस्ट. शॉर्टकट मध्ये PRI किंवा दुसरा शब्द मागे पुढे करून कसा होऊ शकतो RPI. RPI माहिती तुम्हाला आठवले का? RPI ते पण असते वरती गेला काय म्हणते RIP ते उलट असतं. ओके RIP नका लिहू नाही तर श्रद्धांजली होईल तिथे. 3 गोष्टी असतात कधी पण. बॅलन्स शीट डोळ्यासमोर घ्या सगळ्यांनी. किती ऍसेट साइडला जेवढ्या गोष्टी आहे ना त्या ह्या 3 पैकी काहीतरी असतात. राईट्स, प्रॉपर्टी किंवा इंटरेस्ट. म्हणे काय बोला. बिल्डिंग काय माहिती मला. मशिनरी, फर्निचर, बिल्स रिसिवेबल. राईट मला समोरच्याकडनं पैसे घेण्याचा काय पैसे घेण्याचा काय सुंदरी देत काय राईट सन्ड्री डेटर. आणि इंटरेस्ट समोरच्या ह्या बिल्डिंग मध्ये तुमचा चार तुकडे आहेत. 4था हिस्सा तुमचा आहे म्हणजे काय झालं इंटरेस्ट. लिहिलं तुम्ही बिल्डिंग ब्रॅकेटमध्ये 1/4 म्हणजे हा तुमचा काय झाला इंटरेस्ट. 3 गोष्टी असतात त्यालाच ऍसेट असं. ऍसेट मध्ये येणारी पहिली गोष्ट होती प्रॉपर्टी, दुसरी राईट आणि तिसरी इंटरेस्ट विच पार्टनर हॅव ब्रॉट ॲज देअर कॉन्ट्रीब्युशन. म्हणजेच लिहा दॅट इज कॅपिटल. कंट्रीचा भूषण म्हणजेच काय कॅपिटल. म्हणजे काय भांडवल म्हणून आणलेल्या गोष्टी. सांगा बिझनेस सुरू करताना तुम्ही भांडवल म्हणून कॅश आणू शकता, गुड्स किंवा राईट मध्ये एक प्रकार असतो कॉपीराईट माहिती आहे का. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. ट्रेडमार्क सुरू केली त्याच्यामध्ये एकाने कॉपीराईट आणलं म्हणजे त्याने एक पुस्तक लिहिलं होतं म्हणजे त्याची कॉपीराईट त्याच्याकडे आहे ना. हा म्हटला मी प्रिंटिंग मशीन आणेल, हा म्हटला मी पैसे टाकतो, हा म्हटला मी जागा आणतो, हा म्हटला मी मार्केटिंग करतो, हा म्हटला मी पुस्तक लिहिलंय त्याचं कॉपीराईट आणतो. झालं ना भांडवल. All the property, the rights and interests acquired or purchased by or for the firm or for the purpose and in the course of the business of the firm. All the property प्रत्येक मालमत्ता, अधिकार आणि हिस्सा परचेस खरेदी करणे. बाय और फॉर द फर्म. एक तर फर्मने आणलं नाही तर तुम्ही फर्मच्या वतीने आणलं. और फॉर द पर्पज हेतू अँड इन द कोर्स ऑफ द बिझनेस ऑफ हेतू अँड इन द कोर्स ऑफ द बिझनेस ऑफ द फर्म. फर्मच्या बिझनेसमध्ये प्रक्रियेमध्ये तुम्ही ते आणलेलं असेल तर. अँड नंबर 3 काय गुडविल. नाव लौकिक. नाव कसं ठेवलंय लौकिक. नाव कसं ठेवलंय लौकिक. नाव लौकिक ठेवलं म्हणजे काय अरे चांगलं नाव ठेवलेलं आहे. नाव लौकिक कमवलं काय गुडविल. सांगा गुडविल तुम्ही घरून आणता, विकत घेता का निर्माण होते. 3 प्रकार. विकत घेता का निर्माण होते. 3 प्रकारचे ऍसेट असतात. एक सुरुवातीला घरून आणलं म्हणजे कॅपिटल. दुसरं व्यापार करताना खरेदी केलं रॉ मटेरियल, फर्निचर वगैरे वगैरे, किंवा ॲक्वायर केलं जप्त केलं वगैरे वगैरे, किंवा ॲक्वायर केलं जप्त केलं. ॲक्वायर करतो ना. ॲक्वायर एखाद्या गोष्टीच्या बदल्यात काहीतरी आपण ॲक्वायर करतो. जसं बिल्स रिसिवेबल. सांगा बिल्स रिसिवेबल काय आपण विकत आणतो का. ॲक्वायर करतो. आणि तिसरी गोष्ट आहे गुडविल जी ना. आणि तिसरी गोष्ट आहे
गुडविल जी ना आपण घरून आणलेली आहे ना विकत घेतलेली आहे, ती काय झाली आहे निर्माण. ॲटोमॅटिक तुमचं नाव क्रिएट होत जातं. काम केलं की नाव होतं आणि नाव झालं की काम ॲटोमॅटिक होतं. दोन्ही गोष्टी असतात. Question whether a property is or is not property of the firm depends on the real intention or agreement of the partners. एखादी प्रॉपर्टी फर्मची प्रॉपर्टी आहे का नाहीये ते कसं ठरवलं जातं सांगा. ॲग्रीमेंट, तुमच्यातलं ॲग्रीमेंट कसं आहे किंवा इंटेन्शन कसं आहे, तुमचा हेतू काय, तुमच्यातलं करार कसा आहे, त्याच्यावर ते सगळं डिपेंड असतं. बस. Thus, the mere fact that the property of the partners is being used for the Thus- purpose of the firm shall not Thumb. by itself. म्हणूनच द मियर फॅक्ट, मियरचा अर्थ लिहा ओनली. फॅक्टचा अर्थ लिहा वस्तुस्थिती. फॅक्टचा अर्थ लिहा वस्तुस्थिती. दॅट द प्रॉपर्टी ऑफ अ पार्टनर, एका पार्टनरची प्रॉपर्टी इज बीइंग यूज फॉर द पर्पज ऑफ द फर्म. तुम्ही ती फर्मसाठी वापरता आहात, तुम्ही ती भागीदारीसाठी वापरता आहात, भागीदारीसाठी वापरता आहात. शल नॉट बाय इटसेल्फ, ते बिलकुल करणार नाही, बनवणार नाही, मेक इट पार्टनरशिप प्रॉपर्टी. हा बिचारा गाडी घेऊन येतो सकाळी, जायचंय तिकडे जायचंय, गाडी वापरतो, तर सांगा म्हणजे ती काय पार्टनरशिपची प्रॉपर्टी झाली का? नाही. पुढे इंटेंडेड, इंटेंडेड हेतू. जोपर्यंत तसा त्यांचा काय असत नाही, हेतू तसा हेतू असला पाहिजे. पुढे Partners may by an agreement at any time. द पार्टनर्स मे, पार्टनर लोक करू शकतात बाय अन ॲग्रीमेंट, ॲग्रीमेंट करून ॲट एनी टाइम, कवाबी, कवाबी असं म्हणायचं, Into partnership property. कुठल्याही पार्टनरची प्रॉपर्टी ही पार्टनरशिप प्रॉपर्टीमध्ये आपला कन्व्हर्ट करता येऊ शकते, पण त्याची संमती घ्यायची बरं का, नाही तर बळबळ नाही. अरे तुझी गाडी आपण फॉर्ममध्ये वापरतो, एक काम कर, देऊन टाक फॉर्मला, जा घरी, जा घरी असंही म्हणायचं रे. सगळ्यांची संमती पाहिजे. तिघं मिळून एकाला नाही सांगू शकत की तुझी प्रॉपर्टी आता फर्मची प्रॉपर्टी, किंवा एकटा स्वतःच म्हटला एक काम कर, माझी ही जी गाडी आहे ना ती आजपासून फर्मचीच गाडी. बाकीचे म्हणतील चल पळ तिकडे, ही खटारा गाडी कशाला ठेवायची. ठरलं पाहिजे. एक्झाम्पल, Example, all partners use private motor car of Mr. A, ए बिचारा सकाळी गाडी आणतो, सगळे दिवसभर वापरतो. पुढे but Mr. A shows the car is in his personal balance sheet. परंतु तो तिला अजूनही त्याच्या Sheet. परंतु तो तिला अजूनही त्याच्या कशात दाखवतोय, पर्सनल बॅलन्स शीट मध्ये दाखवतोय. Then it is not a partnership property. मग तिला आपण काय म्हणू शकत नाही. बोला, ती पार्टनरशिप प्रॉपर्टी होईल का? नाही होणार. पुढे प्रॉपर्टी होईल का? नाही होणार. पुढे But if Mr. A's intention is to give his car to the firm, then it is partnership property. बट इफ मिस्टर एज इंटेन्शन, एचा हेतू इज टू गिव्ह दिस कार टू द फर्म, त्याचा हेतू आहे ही कार कोणाला देण्याचा, फर्म. त्याचा पण हेतू आहे आणि सगळ्यांना मान्य पण आहे. देन वाच, Then it is not. Then it is partnership property. त्यावेळेस तिला पार्टनरशिप प्रॉपर्टी असं म्हटलं जाईल. कारण म्हणून सर्वात महत्त्वाचं असतं हेतू. कोर्टामध्ये जेव्हा केस चालतात तेव्हा कल्पेबल माइंड किंवा मेन्स रिया हे जे लॅटिन शब्द आहे, याचा अर्थ तुमचा हेतू काय होता तो बघितला जातो. तुमचा न होता तर तुम्हाला शिक्षा कमी होईल.
आणि तुम्ही जर हेतूने गेले असाल तर शिक्षा काय होते? कधी कधी सूट पण मिळते खून झाल्यावर. कसं काय? तुम्ही असे चाकू घेऊन उभे होते, काहीतरी काम करत होते, कुणीतरी अचानक मागून आलं, तुम्ही घाबरले आणि वळले, तुम्ही वळले आणि ते गेले ना वळले. तर सांगा तुम्ही याच्यात दोषी आहात का? मग तुम्हाला जास्त शिक्षा होईल का? पण तुम्ही सगळ्या तयारीने गेले असाल. जसं आठवतं प्रमोद महाजन, माहिती आहे तुम्हाला? गार्डन. जसं आठवतं प्रमोद महाजन, माहिती आहे तुम्हाला? गार्डन. प्रमोद महाजन गार्डन माहिती असते. प्रमोद महाजन खूप मोठे नेते होते. त्यांचा खून त्यांच्याच भावाने, छोटा भाऊ प्रवीण महाजन, त्याने केला. सकाळी सकाळी पूर्ण तयारीने गन वगैरे घेऊन त्यांच्या घरी गेला. भांडण झालं आणि शूट केलं. घेऊन त्यांच्या घरी गेला. भांडण झालं आणि शूट केलं. इथे तो तयारीने गेला होता म्हणून. पण तयारीने गेला नसेल, छानपैकी गप्पा मारत बसले होते, पण भांडण झालं आणि त्याने तिथे ऍपल कापण्यासाठी चाकू ठेवला होता, उचलला. ठीक आहे, तर शिक्षा काय होणार? म्हणून इंटेन्शन काय हे महत्वाचं. सगळे लोक ती प्रॉपर्टी वापरताय म्हणून फर्मची होईल, किंवा फर्मची गाडी आहे आणि हा एकटाच वापरतो कारण बाकीच्यांना चालवताच येत नाही गाडी, म्हणून काय तो एकट्याची होईल का? पुढे Goodwill may be defined as the value of the reputation of the business in respect of profits expected in future over and above the normal level of profits earned by same class of business. गुडविल कशाला म्हणतात? इज्जत, तुमचा दबदबा, त्याला गुडविलला काय डेफिनेशन दिली आहे? इकडे थोडा अंधार वाटत असेल तर ह्या साईडला सरकून घ्या. येतोय उजेड बरोबर? जास्त अंधार पडत असेल त्यांनी इकडे या. इकडे जबरदस्त उजेड आहे, इथे खूप प्रकाश पडलेला आहे. ॲज द व्हॅल्यू ऑफ रेप्युटेशन ऑफ बिझनेस, ती बिझनेसच्या रेप्युटेशनची व्हॅल्यू आहे इन रिस्पेक्ट ऑफ प्रॉफिट्स, नफा एक्सपेक्टेड इन फ्युचर, कॉमा जो प्रॉफिट तुम्हाला भविष्यात होऊ शकतोय. कसा? ओव्हर अँड अबोव द नॉर्मल लेवल ऑफ प्रॉफिट. ओव्हर अँड अबोव नॉर्मल प्रॉफिट म्हणजेच बाद नॉर्मल याद आली सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिट काय प्रकार असतो? सुपर प्रॉफिट माहिती सगळ्यांना? काय प्रकार असतो सुपर प्रॉफिट माहिती सगळ्यांना? गुडविलची एक मेथड आहे बघा, सुपर प्रॉफिट मेथड. इतर लोक नॉर्मल प्रॉफिट कमवताय आणि तुम्ही जर त्याच्यापेक्षा जास्त कमवताय तर हे जे जास्त मिळतंय ना ते तुमच्या गुडविलमुळे मिळतंय. तुमच्या नाव लौकिकामुळे मिळतंय. पुढे The normal level of profits earned by the same class of the business. ओव्हर अँड अबोव द नॉर्मल लेवल ऑफ प्रॉफिट, जो नॉर्मल प्रॉफिट मिळतो बाय द सेम क्लास ऑफ बिझनेस. सेम क्लास म्हणजे टाईप, सेम टाईपच्या बिझनेसमध्ये. पुढे When partnership firm is dissolved, every partner has a right in the absence of any agreement to the contractor. When a partnership firm is dissolved, every partner has a right, प्रत्येक पार्टनरला अधिकार आहे. In the absence of an agreement to the contrary, म्हणजे जोपर्यंत वेगळं ठरत नाही, जोपर्यंत Of the business sold for the benefits of all partners. टू हॅव गुडविल ऑफ द बिझनेस सोल्ड फॉर द बेनिफिट ऑफ ऑल पार्टनर्स. सगळ्या पार्टनरच्या बेनिफिटसाठी आपण काय विकून टाकायची? गुडविल तुम्ही विकून टाकायची. बरोबर आहे ना? गुडविल विकता येते काय?
नाव विकण्यासाठी नाव मोठं असावं लागतं, तर नाव विकता येईल. एखादा छोटं नाव विकायला गेला चालेल का? कोणीच घेणार नाही. नाव म्हणजे बिझनेसची प्रतिष्ठा. लोक गुडविलसाठी लाखो रुपये द्यायला तयार असतात. तसा तो मॅकडोनाल्ड येते, अरे ते खाद्यपदार्थ विकणारी कोणती कंपनी? मॅकडोनाल्ड्स का काय आहे ते? येस. KFC आहे, शिशिडी आहे, ते कॅफे विकतात. काय ते कॉफी? बरिस्टा 200 400 रुपयाची कॉफी विकतात. काय गरज आहे? 10 रुपयाची आपली सांगली. आता सकाळी चहा पिला तुम्ही 10 ओके आहे ना, तो सांग. परंतु नावामुळे, गुडविलमुळे हे लोक जास्त कमवतात. सो गुडविल विकता येतं, कमवतात. सो गुडविल विकता येते. पुढे Goodwill is the part of the property of the firm. It can be sold separately or along with the other properties of the firm. गुडविल ही सुद्धा तुमच्या प्रॉपर्टीचा भाग आहे, ॲसेटचा भाग आहे. प्रॉपर्टीचा भाग आहे, ॲसेटचा भाग आहे. सगळ्या ॲसेटमध्ये गुडविल पण आपली ॲसेट आहे. आणि म्हणून इट कॅन बी सोल्ड, ती तुम्ही विकू शकता सेपरेटली, स्वतंत्रपणे, और अलॉन्ग विथ अदर प्रॉपर्टीज ऑफ द फर्म, फर्मच्या इतर प्रॉपर्टीज सोबत. स्वतंत्रपणे पण विकता येतं किंवा इतर प्रॉपर्टीच्या सोबत पण विकता येतं. पुढे Any partner upon sales of goodwill make an agreement with the buyers that such partners will not carry on any business similar to that of the firm. स्टॉप. तुम्ही एखाद्याला गुडविल विकतात म्हणजे तुम्ही त्यांना लिहून देतात. काय लिहून देतो आपण त्यांना? की आम्ही सेम बिझनेस करणार. पारख इलेक्ट्रॉनिक्स नावाचं दुकान आहे, फेमस. त्यांनी आपलं दुकान दुसऱ्याला विकलं तर सांगा, हे त्यांना लिहून देणार का की आम्ही ह्या नावाने दुकान सुरू करणार नाही? किंवा सेम इलेक्ट्रिक, खरंच गुडविल घेणाऱ्याचा फायदा आहे, नाही तर काय फायदा त्याचा? उद्या आम्ही नाव विकलं पारख इलेक्ट्रॉनिक्स यांना, हे दुकान टाकून बसले, आम्ही लगेच समोर पण दुकान टाकलं पारख इलेक्ट्रॉनिक्स, तर लोक काय बघतील? नाव तेच, चेहरा नवा. इकडे नाव पण तेच आणि चेहरा पण तोच. मग तिकडे कोणी जाईल का? की तुम्हाला तसा बिझनेस करता येत नाही. पण कुठे? बस. Make an agreement with the buyer that such partner will not carry on any business similar to that of the firm within a specified period or within specified local limits. स्पेसिफाईड पिरियड, विशिष्ट काळामध्ये. स्थानिक सीमा, आंतरराष्ट्रीय सीमा नको, ती डेंजर असते. ओके. स्थानिक सीमा म्हणजे अरे आजूबाजूच्या प्रदेशामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, तर आम्ही यांना लिहून देणार की आम्ही स्पेसिफाईड पिरियड 150 वर्ष तसा बिझनेस करणार. 150 वर्ष कोणी जगणार आहे? किती हवे रे, न मेहनतच मी म्हणतो एवढे वर्ष जगून काय करायचं? मला एक लिमिट कसं पाहिजे? स्पेसिफाईड, विशिष्ट पाहिजे आणि ते नॉर्मल पाहिजे. 2 वर्ष 5 वर्ष असा बिझनेस करणार नाही. किंवा लिमिट इथून 10,000 किलोमीटरपर्यंत हा बिझनेस नाही करायचा. 10,000 किलोमीटर मग काय दुसऱ्या देशात जायचं? 10,000 किलोमीटर मग काय दुसऱ्या देशात जायचं? दुसऱ्या राज्यात जायचं? अरे इथून 10 किलोमीटर आम्ही हा बिझनेस करणार नाही. ओके. उद्या नाशिक रोडला आम्ही दुकान सुरू केलं, चालेल का नाही? हा म्हणतोय कस्टमर आले तर चालेल. अरे ते नाही विचारत तुम्ही, चालेल का नाही म्हणजे काय? कस्टमर आले तर चालेल. अरे ते नाही विचारत तुम्ही, चालेल का नाही म्हणजे काय? गुडविल. तू लगेच येईल, तुम्ही का बरं दुकान सुरू केलं? का बरं म्हणजे काय? तुझं आरकेवर आहे, आमचं नाशिक रोडला. तिकडचा कस्टमर इतका दूर येईल का? अरे बोला. ज्यांना फक्त